तर नमस्कार मंडळी, आज आपण गेलेलो आहोत रामदरा मंदिरमध्ये. काय प्रॉब्लेम आहे? जे आहे लोणी काळभोर गावापासून उजव्या बाजूला जो रस्ता जातो तिकडून तुम्ही आतल्या साईडला वळलात की सरळ तुम्हाला 6-7 किलोमीटरच्या अंतरावरती डोंगर पठारीवर वसलेलं हे रामदरा मंदिर आहे, जिकडे आम्ही आज आलेलो आहोत. तर हे मंदिर जे आहे तिथे बाजूला तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगची सुविधा आहे आणि त्याचबरोबर खाण्याची सुद्धा, तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था आहे. तर पूर्ण हिरवीगार झाडी आजूबाजूला आहे आणि तळ्यामध्ये हे मंदिर बनलेलं आहे. तर खूपच असं सुंदर मंदिर आहे आणि वातावरण इथलं खूपच शांत आहे. खूप हिरवीगार झाडी, मस्त असं हिरवगार तळं, खूप भव्य असं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर इथलं वातावरण तुम्ही पाहताल तर खूपच सुंदर आहे. वन डे ट्रिपसाठी जर तुम्ही जाण्याचं विचार करत असाल तर पुण्यामध्येच स्वारगेटपासून जर जायचं म्हटलं तर थोडंसं तुम्हाला ते लांब पडू शकतं, पण आम्ही थोडंसं वाघोली साईडला राहतो तर तिथून हे एक 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे आम्ही इकडे व्हिजिट करायला आलो आणि तुम्हालासुद्धा यायचं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की येऊ शकता. तर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असते. तुम्ही कधीही या टायमिंगमध्ये तिकडे जाऊ शकता आणि तिकडे बसण्यासाठी खूपच सुंदर अशी व्यवस्था आहे. म्हणजे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असं सुंदर असा मोठा हत्ती आहे आणि बरेच जर लोक काय करतात, म्हणजे आम्ही तिकडे पाहिलं की घरून जेवण वगैरे बनवून घेऊन आले होते. मोठे मोठे ट्रॅव्हल्स वगैरे भरूनसुद्धा लोक, म्हणजे आम्ही रीलला हे पाहिलं होतं फक्त, पण म्हणजे इतक्या आतमध्ये आहे हे मंदिर, पण असं वाटत नाही की इकडे कोणी येतं. पण नंतर जी गर्दी झाली मंदिरामध्ये ती खरंच पाहण्याजोगी होती. खरंच खूप सारे विजिटर्स इथं येतात, तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा. कारण मला जरा तब्येत माझी बरी नसल्यामुळे मध्येच खोकला येत आहे. तर खूपच पाहण्यासारखं इथं आहे आणि बसण्यासाठी पण खूप व्यवस्था आहे. म्हणजे मंदिराच्या बॅक साईडला असेल पूर्ण असा तळ्याचा जो असा गोलाकार भाग आहे, म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये तुम्ही असं फिरू शकता मंदिराच्या बाजूनी, म्हणजे चारही बाजूंनी तुम्ही मंदिर बघू पण शकता. आणि आजूबाजूला तुम्ही जर व्हिडिओमध्ये ऐकत असाल तर पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा इथं ऐकू येतं. इतकी भयान इथं शांतता आहे आणि खरंच खूप निसर्गरम्य वातावरण आहे, जे मनाला खूपच भावतं. आणि मंदिर तुम्ही पाहताल तर खरंच खूप सुंदर आहे आणि पूर्ण आजूबाजूला तळं आहे आणि मध्ये मंदिर आहे. तर काही काळ फोटोशूट वगैरे केलं आणि निसर्गरम्य वातावरण डोळ्यामध्ये साठवून घेतल्यानंतर म्हटलं चला देवाचं दर्शन घेऊया. तर प्रवेशद्वारावरच अशी गणपतीची मूर्ती आहे आणि जसं आपण जिन्यावरून खाली उतरत जातो तसं वेगवेगळे देव, जसं की दत्त भगवान असतील, संत असतील, तर असे सगळे देव आपल्याला पाहायला मिळतात आणि ते बऱ्यापैकी सगळ्याच देवांच्या मूर्ती बनलेल्या आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या इथं शिड्या आहेत. इथून खाली गेल्यानंतर मेन मंदिर आपल्याला लागतं. मंदिराच्या भोवताली, म्हणजे मेन जे मूर्ती आहे त्याच्या भोवताली पूर्ण मंदिराच्या भिंतींवरती रामायण आणि भारतातले सगळे शख्स, म्हणजे सगळेच जे आहेत रामायणामधले, जसं की हनुमानापासून ते जटायूपर्यंत सगळ्यांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर महाभारतातल्या सुद्धा अर्जुनापासून श्रीकृष्ण भगवान असतील किंवा बाकीचे संत असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम वगैरे सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ते सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कॅप्चर केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्या हिंदू धर्मातील जे सगळे महत्त्वाचे देवधर्मातले सगळे जे लोक असतील, आपण म्हणतो देव असतील किंवा संत असतील, ते सगळेच इथे तुम्हाला या मंदिरामध्ये पाहायला मिळतील. आणि इथे जे शंकर आणि पार्वती आहेत, म्हणजे हे मंदिर ज्यांनी बांधले ते ऋषी आहेत. 1970मध्ये जे धुंदी बाबा होते त्यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि ते मेन त्यांनी बांधताना मंदिर, तर मुख्य देवता शिवर पार्वती जे आहेत त्यांच्या समोरच संगमरवरमध्ये बनलेली मोठी अशी नंदीची मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि ही मंदिराची एंट्री आहे. इथे तुम्हाला जटायू जे आहेत, जटायू त्यांची सुद्धा इथं मूर्ती दिसते, म्हणजे मला तरी वाटतं इथं. आणि हनुमान जी आहेत
ते सुद्धा कोपऱ्यावर आहेत. बाकी भिंतीवरती श्रीकृष्ण, लक्ष्मी, सरस्वती अशा वेगवेगळ्या देव्या आहेत. आणि आतमध्ये दत्ताची मूर्तीसुद्धा आहे. त्याचबरोबर मेन जे मंदिर आहे इथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची मेन मूर्ती इथे बनवली आहे. त्यामुळे इथे रामदरा हेच मंदिराला नाव पडलेलं आहे. राम, लक्ष्मण आणि सीता या तिघांची मूर्ती आहे इथे, त्यामुळे याचं नाव रामदरा असं पडलं आहे. त्याचबरोबर इथं हनुमान, दत्तात्रय, लक्ष्मी, कृष्ण, सूरदास, मीरा, रामदास, तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, गुरु नानकजी असे भरपूर ऋषींच्या वगैरे पण मूर्त्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता मेन इथे महादेवाची पिंडसुद्धा आहे. इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि इथं राम, लक्ष्मण, सीता आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओद्वारे दर्शन घेऊ शकता आणि नक्की व्हिजिटसुद्धा करू शकता. हे राम, लक्ष्मण, सीता आहेत आणि इथे महादेवाची पिंड आहे. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या आतूनच हे असं तळंसुद्धा दिसतं. तर ते शटर बंद केलेलं आहे, तिकडून जायला परवानगी नाही आहे. आणि मंदिराच्या बॅक साईडनं आल्यानंतर इथे बसायला वगैरे जेवायला व्यवस्था आहे. म्हणजे जेवण वगैरे तुम्ही जर घेऊन गेलात आणि तिथे जर निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्हाला जेवायचं असेल तर खरंच खूप छान फील येतो. म्हणजे बरेच लोक इथं जेवण घेऊन आले होते, मोठे व्हॅन वगैरे करून. तुम्ही पाहू शकता इथे सगळे बसलेले आहेत ते. बघू शकता खूपच मोठा असा मंदिराचा परिसर आहे. आणि असं त्यानंतर अजून थोडंसं पुढं आल्यानंतर या साईडला म्हणजे डाव्या बाजूने मंदिर असं दिसतं आणि हे तळं असं दिसतं. आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला उजव्या बाजूनं व्ह्यू दाखवला होता आणि हा डाव्या बाजूचा संपूर्ण व्ह्यू आहे. त्यानंतर आपण असंच बॅक साईडनं गोल राऊंड मारून मी तुम्हाला म्हटलं जाऊ शकतो तसं आपण बॅक साईडनं असं तिकडे समोर दिसतंय तिकडून आपण पुन्हा मंदिराच्या आतमध्ये राऊंड मारू शकतो. म्हणजे असा पूर्ण राऊंड आहे हा. बरेच लोक असे मस्त इथे फोटोशूट वगैरे करत होते, कारण फोटोशूट करण्यासाठी इतकं सुंदर क्लायमेट आहे इथे. आणि महत्त्वाचं म्हणजे जागासुद्धा भरपूर आहे इथे. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दिशेला जाऊन तुम्ही फोटोशूट करू शकता. खरंच खूप छान आहे. आणि वेगवेगळे लोकेशन्स आहेत इथे फोटोशूटसाठी, जसं की लाकडाचे असे जे बसायचे बाकडे वगैरे असतात, छत्री असते, तशा पद्धतीचं बरंच इथं बनवलेलं आहे. आणि असे सुंदर असे हे बदकसुद्धा इथं होते, जे त्यांचा आवाजसुद्धा तुम्ही ऐका, खूप छान त्यांचा आवाज येत होता. तर यानंतर आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि हा लास्ट पॉईंट आहे जिथे तुम्ही फोटोशूट करायला जाऊ शकता. तर नक्की विजिट करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.